ऐरोली प्रभाग क्रमांक 15 में समाज सेवक कैलाश गायकर द्वारा हेगड़े भवन में 10वीं और 12वीं में सफल हुए मेधावी छात्रों का गुणगौरव समारोह का आयोजन किया गया, जहां शिवसेना के उपनेता विजय चौगुले विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक ममित चौगुले और तमाम पदाधिकारी। इस दौरान विजय चौगुले और ममित चौगुले ने मेधावी छात्रों का सम्मान करते हुए उन्हें आगे के लिए शुभकामनाएं दी। सेक्टर 14-15 मध्ये गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला। मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर गायकर साहेबांनी हा कार्यक्रम घेतला। इतर लोकप्रतिनिधी असताना इथे कार्यक्रम नव्हते होत 10वी-12वी विद्यार्थ्यांचे, पण गायकर साहेबांनी घेतला आणि स्वप्नील असेल, दुर्गेशजी असतील, माने साहेब असतील, सगळेच सहकारी आज इथं विद्यार्थ्यांना मला वाटतं 3-3 हजार जे पेटी अभाव आहे आणि मला वाटतं सगळ्यात अधिक नवी मुंबईमध्ये पहिला क्रमांकावर असणारा 99.40% पडणारा अनुराग तरुण व्यक्ती, त्याला एक 10,000चं बक्षीस देण्यात आलं। मला वाटतं आपल्या या सेक्टर 14-15 मध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत, तर मी गायकर साहेबांना सांगितलं की त्यांना ऍडमिशन असेल किंवा इंजिनिअरिंगचे ऍडमिशन असतील तर पुढं अडचणी असेल तर आम्ही सगळे सहकारी त्या विद्यार्थ्यांच्या पाठी उभे आहे। वहीं समाज सेवक कैलाश गायकर ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। आज या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला नव्हता। बरेच विद्यार्थी पालक या ठिकाणी भेटायचे, सगळीकडे गुणगौरव होतो, आपल्या वार्डामध्ये होत नाही। तरी आमच्या सर्व सहकार्यांच्या इच्छेने या ठिकाणी ठरवलं की बाबा आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रेरणा मिळण्यासाठी आपल्या विभागात देखील आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करूया। आणि आम्ही ठरवलं, त्यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी चौगुले साहेब तसेच ममितजी चौगुले यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं। साहेबांचा फोन आला की काही मदत लागली तर मी आहे मागे, कार्यक्रम करून घ्या। आणि साहेबांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली। अमित शेठ या ठिकाणी उपस्थित झाले। सर्व या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी आणि जवळजवळ 200च्या आसपास पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर आपल्या विभागामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, काही आमच्या विभागामध्ये खो खो संघामध्ये प्रावीण्य मिळालेले आहेत, कर्णधार झालेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला। तसेच विभागामध्ये काही लोक सेवानिवृत्त झाले, त्यांचा सन्मान केला। तसेच खामकर म्हणून आमच्या ए टाईपच्या सोसायटीमधील त्यांची PSI म्हणून बढती मिळाली, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला। आणि सर्वांना समाधान वाटावं यासाठी माझ्या सर्वच सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रमाचा आयोजित केला होता। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।